स्वामी समर्थ मंडळी, चला आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा पदार्थ, जे की मॅगी. पण ही शरीरासाठी चांगली नसते, तरी पण आठवड्यातून एकदा द्यायला काहीच हरकत नाही. चला तर मी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही कशी बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा. चला सुरुवात करूया. ही घेतलेली आहे एक पुडा मॅगी. त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा घेतलेला आहे. आता मॅगी तर शरीरासाठी चांगली नसते, पण त्याला पौष्टिक बनवायचं आहे, त्यामुळे आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकतो, त्यामध्ये टाकू शकतो. कांदा चिरून झालेला आहे. आता आपण टोमॅटो चिरून घेऊया. आता यामध्ये मी भाज्या कोणत्याही वापरणार नाही. आपले मुलं खात असतील तर भाज्या वापरायच्या, नाही तर स्किप केले तरी चालतं, कारण की आपल्याला आठवड्यातून एकदाच करायची आहे मॅगी. आता हे सकाळी घाई गडबडीमध्ये करू शकतो सिंपल पद्धतीने. चला सुरुवात करूया. गॅस घेऊया लावून, त्यावर ठेवूया लोखंडाची कढई. आता यामध्ये टाकूया तेल. गरम झालं की घालूया जिरे. घातल्याच्या नंतर घालूया आपण कांदा. आता कांदा छान तळून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे परतून घ्यायचा आहे. जास्त काही लालसर होऊ द्यायचं नाही बघा, थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे. आता आपल्याला मॅगी छान पौष्टिक बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे लोखंडाची कढई. कांदा छान झाल्याच्या नंतर घालूया वाटाणे. आता यामध्ये लगेच घालूया टोमॅटो आणि लगेच घालायची कोथिंबीर. छान असं परतून घ्यायचं. एकदम टेस्टी लागते बरं का, आणि सिंपल पद्धतीची आहे, नक्की करून बघा. आता यामध्ये टाकूया लाल तिखट, हळद, थोडंसं लाल तिखट जास्त, म्हणजे चवीला छान लागतं, आणि चवीपुरतं मीठ. आता टोमॅटो छान शिजवून घेऊया. आता मस्त टोमॅटो शिजलेला आहे. यामध्ये टाकूया पाणी. आपल्याला जितका रस्सा पाहिजे तितका थोडंसं वलसर करायचं, म्हणजे छान लागतं खायला. थोडंसं आपण मीठ पाहूया, चेक करू. एकदम परफेक्ट झालेला आहे. आता यामध्ये टाकूया मॅगीचा मसाला. मॅगी मसाल्याने खूप छान चव येते मॅगीला, आणि त्याची तर मज्जा असते ना मग खायची. थोडंसं पाणी टाकूया. मोकळी सुटसुटीत नाही करायची, ओलसर थोडीशी रश्श्याची करायची, म्हणजे छान लागते खायला. एकदम छान झालेलं आहे. थोडंसं मीठ कमी वाटते, तर टाकून घेऊया आपण. तर पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला. आता आपण यामध्ये टाकूया तुकडे करून घेतलेली मॅगी. मॅगी कधी तुकडे करून टाकायची, कारण मोठी टाकली तर तशी मुलांना खाता येत नाही, खायला परेशान होतात, त्यामुळं छान असं मोठी मोठी करून टाकायची. आता याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे छान. बघा मस्त शिजते आणि खायला पण खमंग लागते. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा, आणि तुम्ही कशी करता नक्की कमेंट करून सांगा. थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे, पण खायला चटपटीत लागते. चला झाकून ठेवून शिजून घेऊया, कमी गॅस करून. हा हा हा, काय मॅगी दिसते बघा, मस्त शिजायला लागली. हिरवी, लाल, पिवळी, छान छान रंग आलेला आहे मॅगीला.
चला आपली झटपट मॅगी तयार झालेली आहे आणि खायला एकदम अप्रतिम. हे बघा, याचा रस्सा जे आहे ना, तोंडाची चव वाढवणारा रस्सा असते. खूप टेस्टी लागते. नक्की एकदा करून बघा अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आपल्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपी सोबत. आणि जिम्मी बघा वाट बघायली मम्मी काय करायली म्हणून. आ हा हा हा, आहे ना जिम्मी, तुला खायचं बघ्या. चला छानसा सूप पिऊन दाखवते मी तुम्हाला. हे सूप छान लागतं बरं खायच्यात. खरंच अप्रतिम झालेली आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. दिसायला बघा किती टेस्टी दिसायला. आणि मी दाखवते. चला इकडे बघ बाब्या, तुला मॅगी खायची? मॅगी खायची, मॅगी खायची, मॅगी खायची. चला भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.